हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? तर आज आमच्या घरी आल्यात माझ्या नणंदबाई. त्या मुंबईला राहिल्या आहेत. त्या मुंबईवरनं आल्यात 2-3 दिवसासाठी गावाकडे राहायला. आज मस्त पाटात पाणी चाललं होतं, तर म्हटलं चला पाटातच भांडी धुवून घ्यावा. सगळी भांडी मस्त धुतली आणि घरात नेली आणि मग ठरवलं चला रानात फिरायला जाऊ. कारण की ते मुंबईवरनं आल्या होत्या. त्या खूप दिवस झाले काही रानात वगैरे अशा काही गेल्या नाही. तर मला म्हटलं चला वहिनी आपण रानात जाऊ. काय लावलंय बघू, कसं लावलंय मला दाखवा तुम्ही. तर म्हटलं चला मग आम्ही रानात गेलो तर त्यांना केसांना लावायला कोरफडही पाहिजे होतं. आता मुंबईला कुठे भेटणार ना कोरफड वगैरे काय असं सगळ्या फ्रेश वस्तू. तर मग त्यांच्या डोक्याला लावण्यासाठी थोडीशी कोरफड काढून घेतली आणि घरी आलो. घरी आल्यावरती मस्त ठरवलं जेवायला काय करायचं. तर म्हटलं आज मस्त अशी बिर्याणी बनवा. त्यांना बिर्याणी खरंच खूप जास्त आवडते. तर म्हटलं सगळ्यांनी मिळून मला मस्त असं कांदा वगैरे कापायला मदत केली, तांदूळ वगैरे निवडून द्यायला मदत केली. मस्त मी बिर्याणी बनवली आणि मस्त सगळे जेवायला बसलो. गप्पा मारत मारत जेवण केलं. खरंच घरी कधी कधी कोणतरी आले ना पाहुणे खूप छान वाटतं. मस्त गप्पा गोष्टी होतात, सगळ्यांची मनं लागून राहतात आणि आमच्या आईंना तर खरंच खूप छान वाटतं कोण घरी आल्यावरती. त्यांना असं बरं वाटतं की मला कोणतरी भेटायला आलं म्हणून. आणि मग जेवण वगैरे झाल्यावरती म्हटलं चला टाईमपाससाठी थोडंसं लुडो खेळावं. लुडो खेळताना खरंच खूप जास्त मज्जा आली. आम्ही दोघींनी मिळून त्यांना आधी हारवायचा प्रयत्न केला, पण ते काय हारलेच नाही, तेच जिंकले. मग असा होता माझा आजचा दिवस. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.